महाराज सांगतात परमार्थामध्ये चित्त नसेल तर क्रिया व्यर्थ आहे. आणि माझ्या साधनेने माझा परिणाम असा झाला, चित्त मी जगन्नाथाच्या चरणी ठेवलं. चरणी जगन्नाथा चित्त ठेले अवघे चित्रे लोके आनंदाची आता. आता या शब्दाचा अर्थ आहे आनंदाचं. आनंद का तर महाराज सांगतात परमार्थामध्ये आनंद आहे, त्याचं वर्णन करता येत नाही, बाकी विषयाचं वर्णन करता येतं. एखाद्या वेळेस एखाद्या विशिष्ट माणसाचं गुणाचं वर्णन करतं. वा काय पकवाज वाजवला मग अशी चालीमध्ये, इतका चालीमध्ये पकवाज वाजवला, काय चाल म्हणली, काय ताना मारला. जावयाचं सासू वर्णन करते, माझ्यासारखा जावाई ना बरं का श्रीधर महाराज, माझ्यासारखा जावई तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही, वर्णन करता येईल. लक्षात ठेवा, वर्णन करता येईल त्याचं सर्व. पण महाराज सांगतात परमार्थामधील आनंदाचं वर्णन करता येत नाही. गावामध्ये एखादी टाकी आहे पाण्याची 10,000 लिटर आहे, 1 लाख आहे, त्याचं वर्णन करता येईल, मोजता येईल. पण परमार्थ लोकांना विचारलं का हो माऊली वारी कशी झाली, वारी कशी झाली म्हणजे 2000 बीशी भरली, 3-3, 4-4 किलो वजन वाढलं हे सांगता येईल. 2-2 किलो वजन कमी झालं हे सांगता येईल. अहो वारी कशी झाली पहिली वारी, अहो काय त्या माऊलीचा सोहळा विचारता, पंढरपूरचा सोहळा काय त्याच्यापेक्षा माऊलीचा सोहळा. आळंदी सुरू झाली, आळंदी सुरू, पुण्यात तर बघा काय तो आनंद माऊलीचा, सासवड घाट तर त्याच्यापेक्षा आनंद आहे. आणि तो तर रोज आनंद, काय माऊली निघायचे 6 वाजता, दर्शन व्हायचं वेगळं समाधान आहे. काय तो आनंद, काय तो आनंद, वर्णन फक्त एवढंच करू शकेल तो काय तो आनंद आहे. म्हणजे माऊलीच्या सोहळ्याचं वर्णनच शब्द नाही आहे. परमार्थामध्ये महाराज सांगतात भक्ती करत असताना परमार्थातील अनुभव आहे, परमार्थात आनंदाचं वर्णन करता येणार नाही. महाराज सांगतात आजी आनंदुरे, आजी आनंदुरे, ज्ञानोबराची भाषा, सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात काय परमार्थातला आनंद आहे, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद आता कोटे धावे मन, तुमचे चरण देखलिया. पांडुरंगाचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर काय तो आनंद, काय महिमा वर्णू आता सांगेने ते किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते, माझ्या पांडुरंगाचं आज मी मुख बघितलं, दर्शन झालं, काय वर्णन करावं. याचा अर्थ माझं चिंतन सांगायचं आहे, परमार्थातील आनंदाचं वर्णन करता येत नाही, निरपेक्ष आनंद आहे. आणि इतका आनंद आहे बाकी सर्व व्यवहारामधल्या विषयाचं आनंदाचं वर्णन करता येईल, मोजता येईल. पण महाराज सांगतात परमार्थातला आनंद कशानंच मोजता येत नाही. अजून मला पुढं सांगायचं, आनंद एवढे प्रमाण आहेत, आनंदाचे प्रमाण सांगत असताना महाराज सांगतात मला जो आनंद मिळाला, आनंद मिळाला, मला जो आनंद कधी झाला, मी काय केलं, भगवंताच्या चरणी नतमस्तक झालो. एवढंच नाही तर त्यांच्या पायावरती चरणावर माझं डोकं ठेवलं, माझं पूर्ण शरीर अनन्य भावाने मी शरण गेलो आणि परिणाम झाला. त्यामुळं चित्त चरणी जगन्नाथा चित्त ठेले अवघे चित्रे लोक, अवघे चित्रे लोके आनंदाची आता. आता मला एवढा आनंद झाला त्याचं वर्णन करता येतं. एकाने विचारलं का हो जर तुम्ही जगन्नाथाच्या चरणी चित्त ठेवलं, वेळ कमी असल्यामुळं, पंढरपूरचं कीर्तन असल्यामुळं, पुन्हा पायीवारीचं कीर्तन असल्यामुळं, बॅगा भरून ठेवल्यामुळं, सकाळी लवकर आपल्या घरी जायचं असल्यामुळं, द्वादश सोडायच्या अगोदर सगळी तयारी झाल्यामुळं, बरं का, तर या ठिकाणी जर तुम्ही जगन्नाथाच्या चरणी चित्त ठेवलं तर या ठिकाणी सारखं चित्त जर तुम्ही देवाकडं लावलं तर मग तुमच्या संसारातलं काय होईल. महाराज सांगतात संसाराचं काय होईल आता विशेष नाही आहे. मी जगन्नाथाच्या चरणी चित्त ठेवलं तेव्हापासून मला हे जगतच कसं दिसायला लागलं. अभंगाचं दुसरं चरण, जगन्नाथ बाप जगन्नाथ